मंडळी नमस्कार. प्रचंड पैसा कमावून आपल्या मुलांचं भविष्य भक्कम करण्याच्या नादामध्ये आपण त्यांचं भविष्य या ठिकाणी बिघडवणार तर नाही ना? खूप मोठा पैसा उभा करून आपल्या या पिढीला आपण एका वेगळ्या उंचीवर नेऊन जाऊ या आविर्भावामध्ये कदाचित आपण त्या मुलांचं या ठिकाणी त्यांचं जीवन आपण नरक तर नाही न बनवणार? खूप मोठा पैसा उभारून आपण आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं सक्षम करू या आविर्भावामध्ये त्यांची अंतर्मनं कोमेजून जाणार नाहीत का? हाही प्रश्न आज या आधुनिक युगामध्ये प्रत्येक आईवडिलांना या ठिकाणी पडलेला आहे आणि तो पडायलाही पाहिजे. गतकाळापासून आपल्या मनामध्ये आई वडील म्हणून आपल्या मुलांना भक्कम बनवावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवावं, त्यांचं करिअर सुंदर बनवावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. पण या ठिकाणी प्रत्येक मूल एक वैयक्तिक व्यक्तिमत्व घेऊन या भूतलावरती जन्माला येतं. त्याचे वेगवेगळे आविष्कार त्याच्यामध्ये दडलेले असतात, त्याचे वेगवेगळे स्वप्न त्याच्यामध्ये दडलेले असतात, त्याच्यामध्ये मोठं होण्याची वृत्ती, काहीतरी अभिव्यक्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये रुजलेली असते. मग या पैशाच्या आविर्भावामध्ये भला मोठा पैशाचा पहाड त्या ठिकाणी उभा केल्यानंतर मग उर्वरित जीवनामध्ये कष्ट करण्याची वृत्ती, काहीतरी अभिव्यक्त करण्याची कला, काहीतरी संघर्ष करण्याची त्याची वृत्ती, ही जर वृत्ती आपण या पैशाच्या मोहापायी त्याची जर दाबून टाकली, मारून टाकली, मग त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये उरणार काय? जर पैशानं सगळी सुखं, भौतिक सुखं त्याच्या पायाशी जर आपण घातली, मुलांच्या पायाशी जर आपण घातली, तर त्या भौतिक सुखांमुळे मुलं त्या ठिकाणी त्यांची वृत्ती उदासीन झाल्याशिवाय राहणार नाही, हे मानसशास्त्र सांगतं. मग जर ते उदासीन झाले तर जीवनाप्रती बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय होईल? जीवनाप्रती बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि एका वेगळ्या प्रवाहामध्ये ती मुलं जायला लागतील. नंतर आईवडील म्हणून आपल्याला त्याचं वाईट वाटायला लागेल. काही मुलं व्यसनाधीन होतील, त्यांची करिअर संपुष्टात येतील. ज्या पैशामुळं मुलांचं करिअर त्या ठिकाणी एका वेगळ्या यथोशिखरावर नेण्याचा प्रयत्न आपण आईवडील म्हणून करतो, पण कधी कधी याचाही विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की हे करत असताना कदाचित हाच पैसा त्यांचा जीवघेणा काळ ठरू नये याचा विचार खऱ्या अर्थानं आई वडील म्हणून या ठिकाणी या आधुनिक काळामध्ये आपल्याला कुठेतरी करावाच लागेल. नाहीतर आपली मुलं खरंच पैशानं सक्षम होतील का हो? आपली मुलं खरंच त्या ठिकाणी पैशाचा पहाड उभा केल्यानंतर, अति प्रचंड पैसा त्या ठिकाणी उभा केल्यानंतर तू सुंदर जग असं म्हटल्यानंतर ते खरंच सुंदर जगतील का? त्यांच्यातली उत्कंठता जी असते, प्रत्येक गोष्टीविषयीची त्यांची जी उत्सुकता असते, ते कुठेतरी मरून जाणार नाही का? त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वृत्त्या ज्या असतात त्या कुठेतरी त्याला लगाम लावण्याचं काम आईवडील म्हणून आपण करत नाही का? सगळेच आईवडील असं करतात असं मी म्हणणार नाही, परंतु या हव्यासापोटी मुलांच्या करिअरच्या संदर्भात आणि त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्याच्या या चढाओढीमध्ये बरेचसे आईवडील या ठिकाणी जीवाला धाप लागेल एवढे धावत आहेत मंडळी. परंतु त्याची गरज काय? प्राचीन काळामध्ये, वैदिक काळामध्ये गुरुकुलामध्ये आपण मुलांना पाठवायचो. त्या ठिकाणी ज्ञानसंस्कार त्या गुरुकुलामध्ये मुलांवरती त्या ठिकाणी व्हायचेत आणि पैशाचा किंवा याचा मोह तेव्हाच्या आईवडिलांना मला नाही वाटत पडत असावा. या पैशापायी आपण आपल्या मुलांना या ठिकाणी वेडं करतो काय? आपण या पैशापायी आपल्या मुलांचं भवितव्य मातीत मिसळवायला निघालो काय? असाही एक प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे. कारण त्यांना गरज आहे आपल्या संस्काराची, आपल्या प्रेरणेची, आपल्या प्रेमाची. त्याच्यामुळं आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामधलं जे अंतर आहे ते एका मित्रासारखं असावं. मुलीनं आपल्याजवळ अभिव्यक्त व्हावं असं आपलं त्यांच्यासोबतचं दररोजचं संभाषण असावं. ही काळाची गरज आहे. त्यांना काय उणिवा आहेत, त्यांना कोणत्या दिशेनं त्यांच्या पंखामध्ये बळ घ्यायची ताकद त्यांच्यामध्ये आहे, ते बळ घेण्यासाठी त्यांना यथोचित वेगवेगळ्या महापुरुषांच्या कथा, वेगवेगळ्या संघर्षमय अशा गोष्टी त्यांना सांगणं, त्यांना त्या दाखवणं, त्या ठिकाणी त्यांना नेऊन आनंदवनामध्ये जे आनंदवन त्या ठिकाणी आमटे परिवारानं त्या ठिकाणी फुलवलंय ते कसं आहे, ते कसं जगतात, ते दुसऱ्यांसाठी किती
म्हणजे आपल्या आयुष्याचा पूर्ण भाग जगले आणि एका वेगळ्या समाजाला वेगळ्या उंचीवर त्यांनी नेलं हे दाखवणं, हे कर्तृत्व त्यांच्यामध्ये जागृत करणं, हे आजच्या काळाची गरज आहे. नव्हे पैसा घेऊन आणि प्रचंड पैसा उभा करून आम्ही त्यांचं भविष्य उज्ज्वल करू या आविर्भावामध्ये आजच्या काळामध्ये कोणी राहू नये. कारण फसगत होण्याची शक्यता दाट आहे. कारण सगळंच जर आयतं मिळालं तर संघर्ष करायची मुलं विसरून जातील. ती पांगळी होतील आणि पांगळं मूल झाल्यानंतर ते कोणता संघर्ष करणार आणि एवढा मोठा पैसा त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर त्या पैशाचं तरी ते काय करणार, काय उमजणार, हा प्रश्न आज मुलांपुढे आपल्यापुढे तयार होईल. त्यामुळं आपण यथोचित काय करावं, मुलांसाठी कोणत्या वृत्ती आपण त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उभ्या कराव्यात, त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशा प्रकारे करावी यावरती चिंतन मनन अगदी मुलांसोबत करणं फार अगत्याचं आहे. पैसा नंतर येतच राहील, पैसा कमावतील, पण मुलांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण आईवडील म्हणून सक्षम करणं हे फार अगत्याचं आहे. एवढंच या भागातून मला सांगायचं होतं. भेटू या पुढच्या भागामध्ये. हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटू या दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.